नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. अर्थपूर्ण या आपल्या मालिकेतील या आजच्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण शेवटच्या 2 भागात ऑनलाईन किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फ्रॉड कसे होतात आणि आपण ते कशा प्रकारे टाळू शकतो का या विषयांवर चर्चा केली. आज डिजिटलायझेशन हे फार वेगाने होत आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पेमेंट सिस्टम सुद्धा, देवाणघेवाणीचे व्यवहार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डिजिटलाइज होत आहेत. त्याच अनुषंगाने आपण आज UPI पेमेंट सिस्टम याबाबत चर्चा करूया. त्याचे फायदे काय, ते कशा प्रकारे काम करतं आणि जर वेळ जास्त राहिलाच तर आपण त्यामधून कशा प्रकारे फ्रॉड्स होऊ शकतात आणि आपण कसं आपल्याला स्वतःला वाचवू शकतो या विषयावर सुद्धा चर्चा करूया. कारण एपिसोड हे 30-30, 35-35 मिनिटांचे होत आहेत. मी प्रयत्न करेन की 15 ते 25 मिनिटांच्या दरम्यान हा एपिसोड संपला पाहिजे, अन्यथा आपण पुढील एपिसोडमध्ये मग त्याच्या फ्रॉड्सबद्दल चर्चा करूया. तर सर्वप्रथम आपण आपलं आजचं गणित बघूया. एक व्यक्ती 100 रुपये घेऊन बाहेर पडली. हे नीट आहे का, कारण यामध्ये उरलेले आणि खर्च झालेले याचा हिशोब लावायचा आहे. सर्वप्रथम त्याने 40 रुपयाची खरेदी केली, 60 रुपये उरले. दुसऱ्यांदा 30 रुपयाची खरेदी केली, मग 30 रुपये उरले. आणि तिसऱ्यांदा 18 रुपयाची खरेदी केली आणि त्याच्याकडे फायनली 12 रुपये उरले. इथे हे गणित थोडं ट्रिकी होतं. कसं असतं, 40 रुपयांची खरेदी केली सर्वप्रथम, नंतर 30 रुपयांची झाले 70, नंतर 18 रुपयांची झाले 88 आणि 12 रुपये उरले 100. हिशोब क्लिअर. दुसऱ्या साईडने बघितलं तर आधी 40 रुपयाची खरेदी केली म्हणजे 60 रुपये उरले. दुसऱ्यांदा 30 रुपयाची खरेदी केली, मग 30 रुपये उरले. ते 60 अधिक 30 उरलेले झाले 90 आणि शेवटी 18 रुपयाची खरेदी झाल्यानंतर 12 रुपये उरले. 90 अधिक 12 झाले 102. हे 2 रुपये कुठून आले, हाच खरा प्रश्न आहे. अशाच प्रकारची अनेक गणितं आपण यापूर्वी सोडवलेली असू शकते. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचली असणार मागील काही वर्षांमध्ये. त्यापैकीच एक हॉटेलचं काहीतरी गणित होतं की ज्यामध्ये 75 रुपयाचं बिल आलं होतं. 3 मित्र गेले होते जेवायला आणि त्यांनी प्रत्येकाने 25-25 रुपये दिले. हॉटेल मालकाने 5 रुपयाचा डिस्काउंट दिला. त्यांनी 2 रुपये त्यापैकी वेटरला दिले. 3 रुपये प्रत्येकाने वाटून घेतले आणि ते म्हणतात की आपण म्हणजे प्रत्येकी 24 रुपये खर्च केले. त्यामध्ये वेटरला 2 रुपये दिले. 24 त्रिक 72 आणि 2 74, उरलेला 1 रुपया गेला कुठे. खरं तर ते 72 आणि तिघांनी दिलेले होते, परंतु उरलेल्या गोष्टींची ते चर्चा करत होते. तर याचं उत्तर हेच आहे की हिशोब कधीही उरलेल्या गोष्टींचा होत नसतो, तो खर्च झालेल्याचाच हिशोब होतो. वपू काळेंचं एक फार सुंदर असं कोटेशन आहे, खर्च झाल्याचं दुःख नसतं, पण हिशोब लागला नाही की मात्र त्रास होतो. आणि आपण हिशोब लावतोय उरलेल्या गोष्टींचा. खरं तर उरलेल्या गोष्टींचा कधीच हिशोब लागत नसतो. हिशोब हा खर्च झाला त्याचाच लागतो. आणि हेच या अशा प्रकारच्या पझल्सचं, मेसेजेसचं, गणितांचं उत्तर आहे.
सरळ सरळ आहे. 40 रुपये खर्च झाला, 30 रुपये खर्च झाला, 18 रुपये खर्च झाला आणि 12 रुपये उरले. 88 अधिक 12 बरोबर 100. तर आपण आपल्या आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया UPI म्हणजे काय. UPI ज्याचा लॉंग फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPI आपल्याला काय काय आपण UPIच्या माध्यमातून करू शकतो. तर UPIच्या माध्यमातून आपण ताबडतोब काही सेकंदांच्या आत फंड ट्रान्सफर करू शकतो. UPI ID च्या माध्यमातून त्यामध्ये एक VPA म्हणून असतो, व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. याबाबत आपण पुढे जाणून घेऊया. त्यानंतर त्या व्यक्तीचा ज्यांना आपण पैसे पाठवूया त्यांचा IFSC आणि अकाउंट नंबर प्रेस करून पेमेंट त्यांना पाठवू शकतो. QR कोडचं पण याच्यामध्ये एक ऑप्शन असतं, त्याद्वारे सुद्धा आपण पेमेंट पाठवू शकतो, रिसीव्ह करू शकतो. आणि UPI IDच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुद्धा आपण पेमेंट पाठवू तर शकतोच, पण रिसीव्ह सुद्धा करू शकतो. UPIचं नाव ऐकताच आपल्याला आठवतात गुगल पे, फोनपे, ॲमेझॉन पे, पेटीएम पे, भीम पे अशासारख्या काही ॲप्स. तर सर्वप्रथम काय होतं, UPI ॲप रजिस्ट्रेशन करण्याकरिता काही गोष्टी असणे आवश्यक आहे. एक म्हणजे आपल्याकडे स्मार्टफोन असावा. 2 जे सिम त्यामध्ये आहे, जो नंबर त्यामध्ये आहे तो बँकेशी रजिस्टर्ड असावा. आणि 3 आपल्याकडे ATM कार्ड असावं. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, तर कुठलीही ॲप UPIची तुम्ही डाउनलोड केल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की या ॲप डाउनलोड करत असताना ऑफिशियल ॲप स्टोअरवरूनच त्या डाउनलोड केल्या गेल्या पाहिजे, ज्यामध्ये अँड्रॉइड सिस्टमकरिता गुगल प्ले स्टोअर आणि iOS सिस्टमकरिता ॲप स्टोअर आहे. या ऑफिशियल स्टोअरमधूनच या ॲप्स डाउनलोड करायच्या. कुठल्याही या व्यतिरिक्त तिसऱ्या स्त्रोताकडनं या ॲप्स डाउनलोड करू नये. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ती ॲप ओपन करण्याकरिता एक पिन सेटअप करावा लागतो, किंवा टच ID युजेबल फोन असेल तर टच IDने सुद्धा आपण ती ॲप ओपन करण्याची परमिशन त्या ॲपला देऊ शकतो. म्हणजे ॲप ओपन करण्यापूर्वी टच ID द्यावा लागेल. ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला बँक निवडायची आहे, कुठल्या बँकेत आपले अकाउंट आहे त्यापैकी. आणि नंतर आपल्या त्या सिमवरून मेसेज जातो त्या सर्व्हरला ऑटोमॅटिक, म्हणजे ती प्रोसेस आपल्याला करावी लागते. आणि त्यानंतर त्या बँकेत आपले किती अकाउंट आहेत हे अकाउंट्स तिथे येतात. त्या अकाउंटचे लास्टचे 4 डिजिट येतात. ते व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला UPI पिन बनवण्याचा ऑप्शन येतो. UPI पिन बनवत असताना आपल्याकडे जे डेबिट कार्ड आहे त्या डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक, शेवटचे 16 डिजिटचंच शक्यतो आता डेबिट कार्ड्स आलेले आहेत. जुने डेबिट कार्ड्स होते 19 वगैरे डिजिटचे, पण ते आता हल्ली जवळजवळ बऱ्याच बँकांचे बंद झालेले आहेत. तर शेवटचे 6 डिजिट आणि डेबिट कार्डची एक्सपायरी डेट जी कार्ड नंबरच्या खालीच असते लिहिलेली, DDMMYY फॉर्मॅटमध्ये, फॉर एक्झाम्पल जून 2021 अशासारखी. तर हे दिल्यानंतर एक OTP येतो रजिस्टर नंबरवरती. तो OTP टाकल्यानंतर मग आपल्याला जो हवा आहे तो UPI पिन आपण सेट करू शकतो. हा बँक टू बँक डिफर करतो. तो 4 डिजिटचा असू शकतो, तो 6 डिजिटचा असू शकतो. हा पिन सेटअप केल्यानंतर आपलं UPI वरती रजिस्ट्रेशन होतं. मल्टिपल बँकांत सुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये आपले अकाउंट्स असतील तर आपण हीच प्रोसेस करून सेम जशी आधी सांगितलेली आहे वर, तीच प्रोसेस करून ती बँक निवडून त्या बँकेचं अकाउंट यामध्ये ॲड करू शकतो. मेक शुअर करा की SMS जात असताना, कारण इथे व्हेरिफिकेशन होण्याकरिता सर्व्हरला एक SMS मोबाईलवरनं जातो. SMS जात असताना जो नंबर आपला बँकेत रजिस्टर आहे
ते सिम कार्ड कुठल्या स्लॉटमध्ये आहे, पहिल्या स्लॉटमध्ये आहे की सेकंड स्लॉटमध्ये आहे, जर ड्युएल सिमचा मोबाईल वापरून करत असाल तर, आणि तुमची SMS ची सेटिंग काय आहे हे नक्की चेक करा, अन्यथा ते फेल होतं रजिस्ट्रेशन. हे झाल्यानंतर आपल्याला एक व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस VPA जे मी आधी बोललो होतो तो अलर्ट होतो. तुम्ही बघितलं असेल सेटिंगमध्ये त्या ॲप्सच्या @HDFC अशासारखं किंवा @ICICI OK.HDFC OK.SBI OK.ICICI किंवा @YBL याने शेवट होणारे आणि त्याच्यापूर्वी तुमचा ईमेल ID किंवा नाव आणि त्याला कुठले एखादे नंबर असा हा त्यांच्याकडनं तुम्हाला मिळतो व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. हा सुद्धा फार उपयोगी आहे. याचा काय उपयोग आहे तो आपण पुढे जाणून घेऊया आणखी. आणि हा अलर्ट झाल्यानंतर हा आपल्याला चेंज करण्याचे सुद्धा ऑप्शन काही ॲप्स देतात. तो आपल्याला जो हवा आहे तो आपण चेंज करून घेऊ शकतो, परंतु जे शेवटचे अक्षर्स असतात OK.HDFC OK.ICICI किंवा @YBL हे चेंज होत नाही. सुरुवातीला तुम्ही करू शकता तुमचे चेंजेस काय जो ठेवायचा असेल तर, नाव तुमचं @YBL किंवा मोबाईल नंबर @YBL किंवा आणखी काही @YBL किंवा OK.HDFC अशा प्रकारचे ठेवू शकतो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईलने आपण कोणालाही पेमेंट करू शकतो. हे ॲप घेतल्यानंतर ते कॉन्टॅक्ट्सची वगैरे परमिशन मागते. द्यायची की नाही द्यायची हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. काही ॲप्समध्ये जर ते मॅन्डेटरीच असेल तर मग मात्र प्रश्नच नाही. न देता त्या ॲप्स आपण वापरू शकत नाही. कॉन्टॅक्ट डिटेल्स जिथे मॅन्डेटरी नसतील तिथे जर कॉन्टॅक्ट डिटेल्सची परमिशन दिली नाही तर पेमेंट करत असताना जो आपण मोबाईलद्वारे पेमेंट करतोय, समजा आता मी कोणाला पेमेंट पाठवतो आणि मी जर कॉन्टॅक्ट डिटेल्सची परमिशन दिली नसेल तर मला मॅन्युअली त्यांचा मोबाईल नंबर प्रेस करून घ्यावा लागेल. अन्यथा डायरेक्टली कॉन्टॅक्टमधून सुद्धा मोबाईल नंबरनी पेमेंट केलं जाऊ शकतं. त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा नंबर प्रेस केला की काही ॲप्स ज्या आहे त्या ज्यांना कोणाला मी पेमेंट पाठवतोय त्यांचं बँकिंग नेम काय आहे हे कन्फर्म करून मला देतात की या नावाने ते रजिस्टर आहे म्हणून. त्यानंतर अमाऊंट एंटर करायची, रिमार्क्स द्यायचा काही द्यायचा असेल तर, आणि सेंड केलं की सेंड करण्यापूर्वी जर मल्टिपल बँक्स तुम्ही ॲड केलेला असेल ज्याप्रमाणे वर मी बोललोय त्याप्रमाणे, तर त्यापैकी कुठून तुमचा फंड हा डेबिट व्हायला हवा ते सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येतं. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर UPI पिन टाकावा लागतो. तो UPI पिन सबमिट केल्यानंतर पेमेंट होतं. पेमेंट रिसीव करताना तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आणि त्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून दुसरा व्यक्ती आपल्याला पेमेंट पाठवतो. मल्टिपल बँक अकाउंट्स जर आपण रजिस्टर केले असतील तर प्रायमरी अकाउंट जे ॲड केलेलं आहे त्यामध्येच शक्यतोवर फंड हा येतो दुसऱ्या व्यक्तीकडून. आणि हे प्रायमरी अकाउंट चेंज करण्याचा पर्याय आपल्या पुढे अवेलेबल आहे. समजा आपल्याला पेमेंटसाठी वेगळी बँक दिली असेल, प्रायमरी रजिस्ट्रेशन वेगळ्या बँकेचं असेल आणि पेमेंट आता दुसऱ्या बँकेत हवं आहे, तर तुम्हाला आधी प्रायमरी अकाउंट जे आहे ते चेंज करावं लागेल आणि नंतर पेमेंट ॲक्सेप्ट करायचं. तर हे पर्याय आहेत. दुसरा आणखी एक पर्याय ओपन होतो आपल्या पुढे, तो म्हणजे पे युझिंग अकाउंट नंबर अँड IFSC कोड. त्यामध्ये गेल्यानंतर त्या ज्यांना आपण पेमेंट करायचं त्यांचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड एंटर करायचा, त्यांचं नाव तिथे टाकायचं, अमाऊंट टाकायची, प्रोसीड करायचं आणि ती वरील प्रोसेस मग तशीच. डेबिट जे अकाउंट करायचं आहे ते सिलेक्ट करायचं, सबमिट करायचं, UPI पिन टाकायचा आणि पेमेंट होऊन जातं. या केसमध्ये होतं असं की कधी कधी रॉंग पेमेंट होण्याची शक्यता असते, शाश्वती असते, नाकारता येत नाही शक्यता. तर एक सोपी पद्धत इथे वापरायची, ती म्हणजे की तुम्ही ज्यांना कोणाला पेमेंट करता आहात ते मोबाईल नंबरच्या माध्यमातून असू शकतं किंवा अकाउंट नंबर IFSC कोड त्यांचा घेऊन तुम्ही ते करू शकता. त्यांना तुम्ही जेवढी अमाऊंट पाठवणार आहात
तेवढी पूर्ण पाठवायची नाही. एक टेस्टिंग अमाऊंट म्हणून 10 रुपये, 1 रुपया अशा प्रकारची अमाऊंट आधी पाठवायची आणि ते त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्यायचं ते मिळाले का. लगेच नोटिफिकेशन त्यांना जातं, त्यामुळे लगेच आपल्याला कळतं की ते अमाऊंट मिळाली का. जसं बॅलन्स वगैरे चेक करण्याची गरज शक्यतोवर पडत नाही. ती जर त्यांना मिळाली तर मग त्यांचं नावाचं एक आयकॉन आपल्या त्या पर्टिक्युलर ॲपमध्ये, ज्या कुठल्या ॲपमधून तुम्ही पेमेंट करत असणार त्या ॲपमध्ये तयार होतं आणि त्यानंतर मग त्यामधून आपण जेवढी अमाऊंट पाठवायची आहे ती अमाऊंट पाठवू शकतो. बॅलन्सवरून एक इथे आठवलं की या ॲप्सच्या माध्यमातून आपण बॅलन्ससुद्धा चेक करू शकतो अकाउंटचा किती आहे ते. ती जी व्यवस्था आहे ती ॲप टू ॲप डिफर करत असणार, परंतु शक्यतोवर सेटिंगमध्ये किंवा मग आणखी वेगळ्या एखाद्या ऑप्शनमध्ये व्ह्यू बॅलन्स किंवा चेक बॅलन्सचा पर्याय असतो. त्याच्यावरती ओपन केल्यानंतर मग पुन्हा अकाउंट सिलेक्ट करायचं, कुठल्या अकाउंटचा बॅलन्स चेक करायचा आहे म्हणून. इथे जे रजिस्टर अकाउंट केलेले आहेत तुम्ही त्याचंच बॅलन्स चेक करण्याचा पर्याय असतो. जे रजिस्टर केलेलं नाही त्याचं बॅलन्स चेक होऊ शकत नाही. ते दिल्यानंतर UPI पिन टाकायचं आणि बॅलन्स तुम्हाला कळून जातं. आणखी एक प्रकार आहे आपण पेमेंटची देवाणघेवाण करू शकतो, तो म्हणजे QR कोडचा. आपल्याकडे एक ऑप्शन अवेलेबल असतं, म्हणजे 2 ऑप्शन अवेलेबल असतात. एक माय QR कोड आणि स्कॅन QR कोड. जर पेमेंट करणारा आणि पेमेंट घेणारा दोन्ही व्यक्ती एकत्र असतील किंवा इथेच आलेलो आहे आणि आता पेमेंट तुला करायचं आहे तर हा पर्याय सुद्धा वापरू शकता मोबाईल नंबर किंवा या गोष्टी न टाकता. मला जर कोणाला QR कोडने पेमेंट द्यायचं असेल तर मी स्कॅन QR कोड म्हणून ऑप्शन ओपन करेल आणि ज्याला ते ॲक्सेप्ट करायचं आहे त्याने माय QR कोड किंवा माय बार कोड अशा प्रकारच्या ऑप्शनला ओपन करावं, म्हणजे त्याचा बारकोड तिथे शो होईल आणि इकडे मी स्कॅन बारकोडला क्लिक केल्यामुळे माझा फोन कॅमेरा ओपन करेल. मी त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या फोनमधून तो बारकोड स्कॅन करेन आणि ऑटोमॅटिक माझ्याकडे त्या व्यक्तीचे डिटेल्स येतील. त्यानंतर मला फक्त अमाऊंट टाकायची असेल आणि डेबिट अकाउंट सिलेक्ट करून सबमिट करायचं असेल, UPI पिन द्यायचा, झालं, पेमेंट होऊन जातं. तर अशा प्रकारे आपण पेमेंट QR कोड बारकोडच्या माध्यमातून देऊ सुद्धा शकतो आणि घेऊ सुद्धा शकतो. त्याचबरोबर आपण शॉपिंगला जातो, छोट्या मोठ्या गोष्टी किंवा कधी चिल्लर नसतात किंवा कधी एक अशी अमाऊंट होते की जिची चेंज त्या दुकानदाराकडे किंवा कोणाकडे नसते. त्यांच्याकडे बहुधा QR कोड्स आता जवळजवळ सर्वच शॉपकीपर्सनी ठेवायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे जे UPIचं ॲप आहे ते ओपन करायचं, स्कॅन बारकोड करायचा, त्यांच्याकडे ते ठेवलेलं असतं बारकोडचं स्कॅन फोटो काढून. ते स्कॅन केल्यानंतर मग तीच प्रोसेस करायची. त्यांचे डिटेल्स आपल्याकडे ॲटोमॅटिक येऊन जातात. फक्त आपल्याला अमाऊंट एंटर करायची असते आणि सेंड करायचा असतो. पेमेंट त्यांना होऊन जातं. हे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येतं, मेसेज येतो पेमेंट झाल्याचं आणि त्यांनासुद्धा त्याचं नोटिफिकेशन जातं. आणखी आता एक बोललोय, मागे आपण चर्चा केली व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस. हा कसा महत्त्वाचा आहे ते आता आपण जाणून घेऊया. व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, ज्याला VPA म्हणतात, कुठेही आपण पेमेंट करत असताना ऑनलाईन पेमेंटबाबत बोलतोय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगने आपण पेमेंट करतो. जर असं करायचं नसेल, समजा डेबिट कार्डने पेमेंट करायचं नाही आहे, क्रेडिट कार्डने करायचं नाही आहे किंवा ते उपलब्ध नाही आहे किंवा त्याचा नंबर पार्ट नाही आहे, काही असू शकते, किंवा ते रजिस्टर करायचे नाही आहे, तर बऱ्याच वेबसाईटनी, बऱ्याच ॲप्सनी आता UPI पेमेंटचा सुद्धा पर्याय दिलेला आहे. फार थोड्या असतील काही 10-5% ज्याच्यावरती हा अपडेट झालेला नसू शकतो, कदाचित 100% झाला आहे याची खात्री मला नाही आहे. परंतु जिथे जिथे आहे तिथे तिथे आपण तो पर्याय जर निवडला, समजा एखादं रिचार्ज करताय किंवा एखादी वस्तू कुठून घेताय Amazon, फ्लिपकार्टवरून आणि पेमेंट मोड UPI निवडला,
तर तिथे येतं एंटर युअर VPA. हा VPA म्हणजेच आपला व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस असतो. त्यामध्ये आपल्याला जो तयार झालेला VPA आहे किंवा आपण जर चेंज केला असेल, जी मागे आपण चर्चा केली, OK.SBI, OK.ICICI, OK.HDFC आणि सुरुवातीला आपलं नाव किंवा मोबाईल नंबर काही असू शकतं, किंवा @YBL सुरुवातीला आपला मोबाईल नंबर किंवा नाव असू शकतं, तो तिथे एंटर करायचा. तो तिथे एंटर केल्यानंतर आपण सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपण ज्या ॲपचा VPA एंटर केलेला आहे त्या ॲपवरती आपल्याला नोटिफिकेशन येईल. ते नोटिफिकेशन ओपन करायचं. ते ओपन केल्यानंतर तिथे 2 पर्याय येतात, एक ॲक्सेप्ट आणि एक डिक्लाइन. तिथे अमाऊंट शो केली जाते आणि त्यांचे पेमेंट डिटेल्स थोड्याफार प्रमाणात असतात. ते ॲक्सेप्ट केल्यानंतर UPI पिन टाकायचा, सबमिट करायचं, पेमेंट होऊन जातं. रिक्वेस्टवरूनच आठवलं की आपण कुणाला आपल्या त्या मोबाईलच्या ॲपवरून रिक्वेस्टसुद्धा पाठवू शकतो पेमेंटची. जर मला एखाद्याकडनं काही पेमेंट घ्यायचं आहे तर मी ती अमाऊंट टाकणार, पेमेंट रिक्वेस्ट सेंड करणार आणि त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर एंटर करणार, म्हणजे त्याला ती रिक्वेस्ट जाणार. त्याने फक्त ती ॲक्सेप्ट करायची आहे. UPI पिन टाकला की फंड त्याच्या अकाउंटमधून डेबिट होऊन तो माझ्या अकाउंटमध्ये पोहोचून जाईल. तर आपण VPA बाबत चर्चा करत होतो. तर व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेसने अशा प्रकारे आपण पेमेंट करू शकतो. तर अशा प्रकारे UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस जी सिस्टम आहे, या माध्यमातून आपण युझिंग मोबाईल नंबर, युझिंग अकाउंट डिटेल्स, युझिंग व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, युझिंग बारकोड, QR कोड अशा अनेक पद्धतीने फंड ट्रान्सफर करू शकतो, रिसीव्ह करू शकतो. याला फक्त काही गोष्टींचीच आवश्यकता असते, ज्यावर डिस्कस केलेल्याच आहे. एक स्मार्टफोन, एक बँकेत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर आणि ATM कार्ड ॲक्टिवेट करण्याकरिता. फक्त एक मेक शुअर करायचं आहे की पेमेंट रिसीव्ह करत असताना आपली जे काही ॲपच्या माध्यमातून ते रिसीव्ह करणार आहोत मोबाईल नंबरच्या माध्यमातून, ती ॲप आपल्या मोबाईलमध्ये रजिस्टर्ड असावी आणि ॲक्टिव्ह असावी, तरच पेमेंट येऊ शकतं. अन्यथा जर मोबाईल नंबर कोणी टाकला माझा आणि माझं त्या एखाद्या पेमेंट ॲपवर रजिस्ट्रेशनच नसेल तर त्यांना तो रिझल्ट नो फाउंड म्हणून येईल. जरी मी आधी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि नंतर ते ॲप माझ्याकडे नसेल किंवा अनइन्स्टॉल झालेलं असेल किंवा आणखी काही कारणं असू शकतात, तर दाखवेल की नो सर्च रिझल्ट. त्यामुळे आपल्याकडे ते रजिस्टर असलेलं आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट जी मी विसरत होतो ती म्हणजे आपला ईमेल ॲड्रेससुद्धा असणं, जे काही ॲप्स मागतात त्यांच्याकरिता ते मॅन्डेटरी असतं. तर ईमेल ID सुद्धा असणं हे जवळजवळ मॅन्डेटरीच आहे बऱ्याच ॲप्समध्ये. तर रिक्वायरमेंट्समध्ये रजिस्टर बँकेसोबतचा मोबाईल नंबर, ईमेल ID, स्मार्टफोन या गोष्टी आहेत आणि ATM कार्ड अर्थातच. तर या माध्यमातून आपण या डिजिटल युगामध्ये व्यवस्थितप्रमाणे पेमेंट डिजिटलाइज पेमेंट करू शकतो, स्वीकारू शकतो आणि याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते सुद्धा रिसीव्ह करू शकतो. कुठे कुठे पेमेंट करत असताना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा जर उपयोग केला तर एक्स्ट्रा चार्ज किंवा एक्स्ट्रा फी लागण्याची शक्यता असते. आणि जी शक्यतोवर सध्या तरी, पुढचं मला माहीत नाही काय होईल ते, सध्या तरी UPI पेमेंटने पेमेंट केलं तर लागत नाही. अशा बऱ्याच वेबसाईट्स आणि ॲप्स आहेत ज्यावरती अशा प्रकारचं बेनिफिट आपण घेऊ शकतो. मग ती फी फार कमीही असू शकते, परंतु ती UPI पेमेंटला शक्यतोवर नील असते, म्हणजे शून्य असते, काही लागत नाही. आणि अशा प्रकारे 20 मिनिटांच्या वर हे आपलं सेशन गेलं असल्यामुळे यामध्ये आणखी काही फ्रॉड्स होऊ शकतात का, किंवा हे वापरताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, काय काळजी घ्यावी, याबाबत आपण
पुढील एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि हा एपिसोड इथेच संपलाय. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.